निर्भरतेने धनुष्यबाण वेशभूषा चित्रापासून रंगभूषण दर्शनावरखे केशभूषण संध्या जगता रसिकापासून अनघादेवी धोतीवादन आर्यन विशेष राजेंद्र मोदी सरपंच राणा सरनावली सभापती महिला व बालकल्याण समिती ललिता पाटील पंचायत समिती सदस्य संजय कसोरे बीड विस्ताराधिकारी जयंत शेळके केंद्राध्यक्ष राणा सुरेश साळुंखे मुख्याध्यापक राणा प्रतिभा हिरे शिक्षक राणा कलाकार मानसी टोळे आरती ढोले यश पाटील अभय सरोज श्रेया ठाकर सीमा वगैरे श्रेया चंद्रा शिव गुप्ता जन्नत शेख पल्लवी प्रतीक्षा राठोड आदित्य कार्तिक श्वेता टोळे मंदिर स्नेहा जोशी शिवकुमार जिल्हा परिषद शाळा स्वागत सादर
मी भाग घेणार. आई टेबल वर लागलं. माझं काळ श्रीगाव लय भारी हाय ते भोगावती तीरावर हाय. माझं काळ श्रीगाव लय भारी हाय ते भोगावती तीरावर हाय. माझं काळ श्रीगाव लय भारी हाय ते भोगावती तीरावर हाय. माझं काळ श्रीगाव लय भारी हाय ते भोगावती तीरावर हाय. पाटील ठाकुरानी म्हात्रे गावात पाटील ठाकुरान म्हात्रे गावात पाटील ठाकुरानी म्हात्रे गावात पाटील ठाकुरानी म्हात्रे. परिवारांची असे ती शान परिवारांची असे ती शान परिवारांची असे ती शान परिवारांची असे ती शान. प्रेमाने राहतात विकास करतात प्रेमाने राहतात विकास करतात. सगळीच पोराई छान सगळीच पोराई छान.
शिकवतात. गणित, इंग्रजी, मराठी, भूगोल आणि आजी इतिहास मस्त शिकवतात. काय ग आजीकडे तक्रार करतेस का बाईंची? नाही बाई. या बाई या बसा. बाई आजी तुला काय दिव्याची भेट घेऊन जाऊ म्हटलं. दिव्याची काळजी घ्या. या बाई या बसा बसा बाई. मग आता कसं वाटतंय? छान. मी आता शाळेत नाहीच म्हटलं नाहीये. मी मिस यू रिअली. मला पण तुझी फार आठवण येते. पण काय करू जास्त चालले की दम लागून चक्कर येते आणि श्वास मध्ये असं होतं. ज्या लवकर बरी अशी मग व्हायलाच पाहिजे. घरात खूप काम असतात. आजीला केला करावी लागतं. माझे त्याने नाही पाहत. खरं आहे तुझं म्हणणं. अरे आजीचं वय किती ते काम करते. नाही रे नाही पाहत माझ्याच्याने. पाहिलं काही तिथं असं माझ्या डोळ्यात पाणी आलंय. राजू प्रतीक्षा दिव्याला घेऊन बाहेरचा पाऊस खेळायला. तुम्ही थांबायचे. चल दिव्या खेळायला चल. चला तुम्ही पुढे मी आले पण लवकर या. हा चला चला. आणि दिव्याची काळजी घ्या. आजी येते का मी खेळून येते. ये ग ये. सावकाश.
कशी शांत हो. दिव्या माझ्या काळजाचा तुकडा आहे हो, तुकडा आहे. ऑपरेशनला लय खर्च येईल हो बाई. 5 लाख रुपये. अरे देवा. इतकं हा बघा तुम्ही होय, मी पैसे वगैरे दिले. अरे डॉक्टर दिव्याचं ऑपरेशन कर. लवकर तरी येऊन शाळेत. बाई बाई देव तुमचं भलं करो हो, भलं करो. तर काय करता आजी? आजी काय ग बाले? माझ्या मित्राला काहीतरी खायला दे ना, भूक लागली आहे त्यांना. आत्ता आणते हो, आत्ता आणते. लेकरं खेळून खेळून दमले, भूक लागली, त्यांना खायला आत्ता आणते हो, आत्ता आणते. मग आता शाळेत कधी येणार? ऑपरेशन झाल्यावर कसलं ऑपरेशन? हृदयरोगाचं. मला माहित आहे झालं. माझ्या हृदयाला एक होल पडलाय. डॉक्टर कांबळेंनी 5 लाख रुपये खर्च सांगितलाय. आणि तो पैसा तुम्ही उभा करणार आहात का बाई? मला सारं माहित आहे. दिव्या, हे तुला कोणी सांगितलं? माझ्या आईने रात्री स्वप्नात येऊ. दिव्या, बाई का करताय सारं माझ्यासाठी? मी कोण तुमची? मुलगी जशी माझी प्राजक्ता तशी तू माझी मुलगी. बाई मला जगायचंय हो. मला जगायचंय. मला शिकायचंय. मला नाचायचंय. माझ्या आजीला सुखी करायचंय, सुखी करायचंय. दिव्या, तुला काहीही होणार नाही आजी. लवकर तरी येऊन शाळेत ये. आजीला कामात मदत करशील. काय काची? घरला तुझ्या मित्रांना खायला दे. दिव्या, हा तुझ्यासाठी माझ्या प्राजक्ताने दिलाय. प्राजक्ताने? ती तर केवढी 3रीत तर आहे. हो, पण ते कशी? दिव्या, मी दिव्यातून जात आहे. लवकर तरी येऊन शाळेत ये. मग चपाती भाजी आणायला उपयोगी पडेल. मी लवकर बरी होईल. शाळेत जाईल. आजीला कामात मदत करेल.
आजी आजी सांग ना ग सांग ना मी बरी होईल का होय तू नक्की बरी होणार आपण माझं मी काय वाईट केलं नाही अयो देव आपलं तरी काय वाईट करेल आजी होय मला कोणती खात्री आहे नक्की बरी होणार आजी माझ्या तुला खूप त्रास होतो ना तुझ्यामुळे ते का ग? इतकीशी होती तेव्हा तुझा आई बाप गेलं तुला सोडून काय झालं होतं ग त्यांना काय बी कळलं नाही एक मी शेतावरनं घरला आला रात्री मस्त जेवलो आणि सगळ्यात मला सोडून गेले बाले चांगली माणसं देवाला बी आवडतात ना हो. म्हणजे आता मी दिव्या पुन्हा असं काय बी बोलायचं नाही वापर सांगून ठेवते बरं बाई नाही बोलणार तुझी शपथ पण मी जाईन उद्यापासून शाळेत त्यांची प्रॅक्टिस करायची आहे उद्याचं उद्या बघू अगं आजी आई का घरी नव्हता तुमच्या घरातून गाण्याचा आवाज येतोय ये
लवकर बरी होऊन शाळेत ये.